यांचा आज आपण या दीपक हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत। आत्ताच साहेब पेडणेकर आणि राऊत साहेब बोलले, त्यांच्याविषयी फार चांगलं बोलले। आत्ताच नुकताच त्यांच्या आईचं निधन झालं। त्यांचं वय वाटतं 97 वर्ष आयुष्य जगणं त्यालाही भाग्य लागतं। आणि प्रभाकर गोरेने त्यांची सेवा केली हे फार वैशिष्ट्य आहे। पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का म्हणतात ना, की आई वडिलांची सेवा करत होता पुंडलिक, म्हणून तो विठ्ठल तिथे आला, असं आख्यायिका आहे पंढरपुरात। तर आता त्यांचं आईचं निधन झालं, त्यामुळे ते त्या दिवशी वाढदिवस साजरा करू शकले नाही आणि त्यानिमित्ताने आपण आज त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आईच्या आयुष्यापेक्षा त्यांनी आयुष्य 100च्या पुढे त्यांनी जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना। एक अभंग बोलतो या संदर्भामधला, एकनाथ महाराजांचा छान अभंग आहे। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, ऐसे असावे संसारी जोवरी प्राचंदाची दोरी। वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचंदाची दोरी। एका जनार्दनी ऐसे असता भय कवड, असं एकनाथ महाराजांचा फार सुंदर अभंग आहे। ते असं म्हणतात की पूर्वी, आता इकडे टावर वगैरे झालेले आहेत, पण पूर्वी आता गावाला जाणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या घरासमोर अंगण असायचं, अंगणामध्ये पक्षी यायचे आणि ते दाणे टिपून ते जायचे, भोरकर ओढून जायचं। तो एक देखावा छान असतो, बघण्यासारखा असतो, पण ते पक्षी येतात ते गुंतून राहत नाही, आपलं पोट भरलं की जातात। माणसाचं तसं नाही, माणूस गुंतून राहतो, गुंतूनच राहतो असं नव्हे की तो हिशोब करत असतो, संग्रह करीत असतो माणूस। हे माझं ते माझं संग्रह करतो, पक्षी संग्रह करत नाही, ते उडून जातात आणि मग कुठे जातील, त्याच घरात परत येतील असं काही सांगता येत नाही का। म्हणून एकनाथ महाराज म्हणतात काय, तसे असावे संसारी जोवरी प्राचंदाची दोरी। म्हणजे माणसाने सुद्धा असंच राहावं, संग्रह करू नये। प्राचंदाची दोरी म्हणजे काय, की आपली दोरी त्याच्या हातात आहे। हलवितो दोरी नाचवितो बाहुली, असं म्हणतात ना, की संपूर्ण दोरी आपल्या आयुष्याची त्याच्या हातात आहे। कसं, वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला। आपल्या आयुष्याचं पण असंच आहे, आपण सुद्धा वस्तीकर सारखेच आलेलो आहोत। म्हणजे पूर्वी काय असायचं, पांतस्थ असायचा, तो गावाच्या धर्मशाळेमध्ये राहायचा किंवा एखाद्या घरात राहायचा किंवा देवळात झोपायचा आणि सकाळ झाली की उठून जायचं। आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच आहे, आपण जन्माला आलो जाणारच कधी ना कधी, अटळच आहे। तसंच हा संसार आहे, त्या संसारामध्ये असं राहावं असं एकनाथ महाराज म्हणतात की कुठलाही संग्रह करू नये, मोह करू नये, प्रपंच करावा, संसार करावा। ते कसं, मनापासून संसार करावा, पण मनामध्ये संसार नसावा। जसं नावे पाण्याच्या वरती नाव असते, पण नावेमध्ये पाणी नसतं, तसं नाही। म्हणून एकनाथ महाराज उपाय सुचवतात, एका जनार्दनी शरण, त्याला तुम्ही शरण जा, मग भय म्हणजे घाबरण्याचं, चिंता करण्याचं काहीच कारण आहे। त्याच्या हातात सगळं दोरी, आपल्या प्राचंदाची दोरी किंवा आपल्या आयुष्याची दोरी त्याच्या हातात देऊन आपण निश्चिंत राहायचं आणि सुखा समाधानाने जगायचं। आपण पुन्हा एकदा प्रभाकर गोरेंना सुख समाधान शांती आरोग्य आनंद लाभावं, ईश्वरचरणी प्रार्थना। पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण हरी।